नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटामधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतून प्रत्यक्ष सहभागातून अंग काढल्याचे चित्र सध्या दिसत आहे। त्यांनी केवळ गुहागर तालुक्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे उर्वरित जिल्ह्यात ठाकरे गटाच्या उमेदवारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील। चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करत शहरातील काही जागा आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले होते। नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार रमेश कदम यांना त्यांनी पाठिंबा दिला होता। मात्र या निर्णयाला माजी खासदार विनायक राऊत यांनी विरोध दर्शवत सर्वच प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे केले, तसेच नगराध्यक्ष पदासाठी वेगळा उमेदवार दिला। विशेष म्हणजे विनायक राऊत प्रचारासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरलेच नाहीत। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विनायक राऊत समर्थित उमेदवाराला जेवढी मते मिळाली त्याच फरकाने रमेश कदम यांचा पराभव झाला। यामुळे विनायक राऊत यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार का दिला, हा प्रश्न पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला। या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनीही जिल्ह्यातील राजकीय प्रक्रियेतून हळूहळू बाजूला होण्याची भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत। नुकत्याच झालेल्या विनायक राऊत यांच्या चिपळूण दौऱ्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भास्कर जाधव यांच्याच नेतृत्वाखाली होतील असे स्पष्ट करण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात गुहागर वगळता जिल्ह्यात कोठेही भास्कर जाधव प्रचारात सक्रिय दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। ठाकरे गटाने भास्कर जाधव यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातली संघटनात्मक जबाबदारी सोपवली असताना कोकणची जबाबदारी विनायक राऊत यांच्याकडे आहे। विनायक राऊत मुंबईत वास्तव्यास असल्याने जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना भास्कर जाधव यांचाच आधार घ्यावा लागतो। मात्र भास्कर जाधवांनी घेतलेल्या निर्णयांना विनायक राऊत विरोधी भूमिका घेत असल्याने दोघांमधील नेतृत्वाचा संघर्ष अधिकच तीव्र होत चालल्याचे चित्र आहे। या शीतयुद्धाचा थेट परिणाम जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समितीच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता असून ठाकरे गटाला जिल्ह्यात मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल का, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।